नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। करंबळ येथील 14 शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची 100 मीटर केबल चोरीला। खानापूर पासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या करंबळ येथील 14 शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाला जोडलेली अंदाजे 1000 मीटरपेक्षा जास्त लांबीची विद्युत केबल अज्ञात चोरट्यांनी काल रात्री लांबविल्याने शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान झाले आहे। त्यामुळे करंबळ व परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे। याबाबत समजलेली माहिती अशी की शेतातील ऊस व इतर पिकांना पाणी देण्यासाठी करंबळ येथील शेतकऱ्यांनी मलप्रभा नदीच्या काठावर विजेवर चालणारे पाण्याचे पंप बसविले होते। प्रत्येक शेतकऱ्याने 150 ते 200 मीटर केबल जोडून सदर पाण्याच्या मोटारींना विद्युत पुरवठा जोडला होता। परंतु काल रात्री शुक्रवार दिनांक 3 मे रोजी कोणी अज्ञात चोरट्यांनी आजूबाजूला लागून असलेल्या एकूण 14 शेतकऱ्यांच्या मोटारींना जोडलेल्या 1000 मीटरपेक्षा जास्त केबल लांबविल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे 2 लाखांचे नुकसान झाले आहे। साधारण प्रत्येक शेतकऱ्याला 10 ते 15 हजारचा फटका बसला असल्याचे समजते। सकाळी शेतकऱ्यांना केबल चोरीची घटना समजताच सर्वांनी मिळून खानापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे। खानापूर पोलीस स्थानकाचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या PSIंनी जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तक्रार नोंदविल्याचे समजते। पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत। केबलची चोरी झालेल्या शेतकऱ्यांची नावे: राजाराम घाडी, विनायक घाडी, अप्पांना घाडी, अशोक घाडी, धोंडू घाडी, विवेक पाटील, यशवंत पाटील, वेंकोबा पाटील, कल्लाप्पा पाटील, लक्ष्मण गुरव, यशवंत घाडी व अनंत बेडरे या चोरी झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.